पवार यांच्या निधनाच्या तपासासंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित केले गेले होते आणि यानंतर आता रोहित पवार हे इथले जे पोलीस महासंचालक आहेत तर राज्य गुन्हे विभागाचे जे पोलीस महासंचालक आहेत तर त्यांची भेट घेण्यासाठी आता इकडे पोहोचलेले पाहायला मिळतात। या गुन्हे अन्वेषण विभागाच्या जे सुनील रामनंद आहेत तर या महासंचालकांची भेट घेण्यासाठी ते पोहोचलेले आहेत, दाखल झालेले आहेत। आपण बघतोय की कशा पद्धतीने त्यांच्यासोबत कार्यकर्ते आणि हे सगळे लोक इथे उपस्थित झालेले आहेत। खरं तर दुपारी आज रोहित यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्या संदर्भात त्यांनी या संदर्भात बरीच माहिती दिली होती आणि यानंतर या सगळ्या कार्यालयाच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। रोहित पवार यांच्या चेहऱ्यावर खरं तर गंभीर्य जे आहे ते स्पष्टपणे दिसत होतं आणि आता हे अधीक्षकांच्या दालनाकडे खरं तर रवाना झालेले पाहायला मिळतात। या भेटीचा उद्देश जो आहे तर तो केवळ सांत्वनास्पद नाहीये, तर यामध्ये ते या भेटीमध्ये नेमकं काय काय बोलणार आहेत किंवा काय काय त्यांचं बोलणं होणार आहे तर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण की त्यांच्याकडून जी आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती त्यामध्ये त्यांनी त्यांची सगळी बाजू जी आहे ती मांडलेली आहे। त्यामध्ये ह्या तपास कशा पद्धतीने सुरू आहे, कोणकोणत्या मुद्द्यांवर हा तपास असणार आहे याबाबत जे पोलीस महासंचालक आहेत गुन्हे शाखेचे तर त्यांच्याकडून माहिती देण्यात आलेली होती गुन्हे विभागाकडून आणि या सगळ्या याच्या संदर्भात आता हे रोहित पवार जे आहेत तर ते इकडे भेटीसाठी आलेले आहेत। त्यांच्या भेटीत नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यामध्ये आपण बघितलं तर काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले गेलेले होते की कोणत्या 3 मुद्द्यांवर या सगळ्या याच्यामध्ये चर्चा होणार, तर यामध्ये आपण पाहिलं की अजित पवार यांच्या निधनानंतर आता 3 मुद्दे याच्यामध्ये सांगण्यात आले होते की हा मृत्यू जो आहे तर यामागे कुठला घातपात आहे का, म्हणजे फॉल प्ले आहे का, असा मुद्दा एक उपस्थित करण्यात आला होता। तर दुसरा मुद्दा जो होता तो क्रिमिनल निग्लिजन्स संदर्भातला, म्हणजेच कोणाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा संपूर्ण प्रकार घडलाय का, तर यासोबतच तिसरे जो मुद्दा होता तो म्हणजे या घटनेत कुठलंही गुन्हेगारी कृत्य जे आहे ते यामध्ये घडलेलं आहे का या संदर्भातला, आणि या सगळ्या याच्या संदर्भात आता त्या आत गेलेल्या आहेत। त्यांच्याकडून याबाबतची माहिती घेतली जात आहे आणि याबाबत पुढचं काय होतं हे त्यांची नेमकी काय चर्चा होतीये हे आपण काही वेळातच जाणून घेणार आहोत। त्या आत गेलेल्या आहेत, त्यांची काय चर्चा होतीये हे नंतर कळेल, कारण की याबाबत ते माध्यमांशी सोबत बोलतील। काही वेळ त्यांची ही बैठक सुरू असेल आणि ही बैठक झाल्यानंतर ते माध्यमांसमोर येऊन बोलतील। मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आता एक पत्रकार परिषद घेतलेली आहे, त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा तपास कशा पद्धतीने सुरू आहे त्याबाबतची माहिती सांगितलेली आहे। त्यामुळे आता रोहित पवार आणि जे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस महासंचालक आहेत तर त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते आणि या चर्चेमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर।